आणि आता बातमी मराठा आंदोलक मनोज जरांगेंच्या आंदोलनासंदर्भातली। काही दिवसांपूर्वी मराठा उपसमितीच्या कामकाजावर नाराजी व्यक्त केल्यानंतर जरांगेंनी आंतरवाली सराटीमध्ये 30 मे पासून पुन्हा आमरण उपोषणाची हाक दिली आहे। फडणवीस सरकारकडून वारंवार फसवणूक आणि विश्वासघात झाल्याचा हल्लाबोल जरांगेंनी केला आहे। 8 महिने उलटून गेल्यानंतरही मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र का मिळाली नाहीत असा सवाल त्यांनी यावेळी सरकारला विचारला। सप्टेंबर 2025 मध्ये जरांगेंनी आझाद मैदानावर आंदोलन केलं होतं। हैदराबाद गॅझेटनुसार कुणबी नोंदी असणाऱ्या मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याची जरांगेंची मागणी होती। फडणवीस सरकारनं मागण्या मान्य केल्यानंतर आपण जिंकलो अशी घोषणा देत जरांगेंनी आंदोलन मागे घेतलं होतं। मात्र अवघ्या 8 महिन्यातच जरांगेंनी पुन्हा आंदोलनाचं हत्यार उपसलंय। त्यामुळे फडणवीस सरकारसमोर अडचणी पुन्हा वाढणार की आंदोलकांना थोपवण्यामध्ये सरकार यशस्वी होणार हे पाहणं महत्त्वाचं आहे। आंतरवालीत आंदोलन होणार। मी 30 मेला आंतरवालीत आमरण उपोषण सुरू करतो। जवळपास 3 कोटींपेक्षा जास्त मराठे 30 मेला येणार। 3 कोटींपेक्षा जास्त मराठे आंतरवालीत तुम्हाला दिसतील। तर जरांगेंच्या महत्त्वाच्या मागण्या कुठल्या आहेत आपण बघूया। मराठवाड्यातील सर्व मराठ्यांना 29 मे पूर्वी कुणबी प्रमाणपत्र द्या। सातारा, कोल्हापूर, औंध आणि पुणे, मिरज संस्थानांच्या गॅझेटचा 1994च्या धर्तीवरच GR काढा। मराठ्यांवरचे सर्व गुन्हे सरसकट मागे घ्या। बलिदान दिलेल्या वारसांना महावितरण किंवा MIDC मध्ये नोकरी द्या। सारथीच्या सर्व योजना पुन्हा सुरू करा। महामंडळाच्या सर्व परताव्यांचे ताबडतोब वाटप करा। कुणबी प्रमाणपत्र दिलं त्याची वैधता लगेचच द्या। मंत्रिमंडळाची मराठा उपसमिती बिनकामी आहे ती बरखास्त करा। स्वतंत्र कुणबी आणि मराठा मंत्रालय स्थापन करा। शिंदे समितीला मुदतवाढ देऊन आणखी नोंदी तपासा।